नमस्कार. ट्रू स्टोरी चॅनलवर मी शीतल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माणसाचं मन सौंदर्यावर भाळतं म्हणतात, पण त्या सौंदर्याच्या मोहापायी जेव्हा एखादा पती आपल्या हक्काच्या पत्नीला विसरतो तेव्हा त्या स्त्रीच्या मनावर काय बेतत असेल. आजची गोष्ट आहे मधूची, जिच्या नशिबाने तिला आधीच पोरकं केलं होतं आणि आता तिचा नवरा आदित्यने सुद्धा केवळ सुंदरतेसाठी दुसरं लग्न करून तिला एका कोपऱ्यात ढकललं होतं. ज्या घराची ती लक्ष्मी होती तिथेच ती आता एक नोकराणी बनून राहिली होती. पण ही शोषिक मधू हा अपमान निमूटपणे सहन करणार की आपल्या हरवलेल्या अस्तित्वासाठी पुन्हा उभी राहणार? आदित्यला त्याच्या चुकीची जाणीव कधी होणार? मनाला चटका लावणारा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की अनुभवा. मधूची व्यथा. आदित्यने जेव्हा मधूशी लग्न करून तिला उंबरठ्याच्या आत आणलं तेव्हा आनंदाऐवजी घराच्या भिंती संतापाने थरथरू लागल्या. आदित्यची आई, जिने आपल्या मुलासाठी मोठी स्वप्न पाहिली होती, तिला हे सत्य पचवणं अशक्य होतं. ती भरल्या घरात ओरडू लागली, आदित्य, हे तू काय केलंस? कोणत्या तोंडाने मी लोकात वावरू? मी सांगते तुला, आत्ताच्या आत्ता या बाईला घराबाहेर काढ, नाहीतर माझं मढं बघशील. मरताना असं काही करून जाईन की तुला माझं तोंड बघायलाही मिळणार नाही. आईचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता. डोळ्यातून रागाचे मोठे मोठे थेंब ओघळत होते आणि तिचा आवाज संपूर्ण गल्लीत घुमत होता. घरचं वातावरण इतकं जड झालं होतं की श्वास घेणंही कठीण झालं होतं. प्रत्येक कोपऱ्यात एक अनामिक भीती आणि तणाव पसरला होता. पण आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच हसू होतं. तो अजिबात डगमगला नाही. त्याने शांतपणे आईकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक प्रकारचा ठामपणा आणि समाधान होतं. तो अतिशय नम्र आवाजात म्हणाला, आई, चिडू नकोस ग. ही माझी पत्नी आहे आणि हिच्याशी लग्न मी तिला सोडण्यासाठी नाही केलं. तूच बघ ना, किती भोळी सुरत आहे हिची. हिच्या नशिबाचे खेळ बघ. लग्नाला 7 महिनेही झाले नव्हते आणि हिचं कुंकू पुसलं गेलं. दुर्दैवाने पत्रात मूलही नव्हतं म्हणून जगाने तिला वाळीत टाकलं. पण कदाचित हे माझं भाग्य होतं की ही माझ्या नशिबात लिहिली होती. आदित्यने आईचा हात हातात घेतला आणि पुढे म्हणाला, आई, माझ्याकडे पैशाची कमी नाहीये. तुला हवं असेल तर मी दुसरं लग्न तुझ्या आवडीच्या मुलीशी करेन. हे माझं तुला वचन आहे. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. पण हिला या घरातून बाहेर काढण्याची जिद्द करू नकोस. आदित्यच्या या शब्दांनी आईचा राग शांत झाला नाही, पण तिने एक वेगळीच चाल खेळली. आदित्यने दुसरं लग्न केलं, ते एका श्रीमंत आणि देखण्या मुलीशी, विशाखाशी. विशाखा घरात आली आणि तिने पहिल्या दिवसापासून मधूला तिची जागा दाखवून दिली. ज्या मधूला आदित्यने हक्काने आणलं होतं ती आता त्याच घरात एक साधी नोकराणी बनून राहिली होती. आदित्य आता विशाखाच्या सौंदर्यात आणि श्रीमंतीत इतका गुंग झाला की त्याला मधूच्या अस्तित्वाचा विसर पडला. तो कित्येक दिवस तिच्या खोलीकडे फिरकत नसे. तिला 2 वेळचं अन्न मिळते की नाही याची साधी विचारपूसही करत नसे. मधू मात्र निमिटपणे सगळं सोसत होती. आदित्यच्या प्रेमाची जागा आता एकाकीपणाने आणि कष्टाने घेतली होती. काही काळानंतर मधू गरोदर राहिली. आदित्यच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. घरात चैतन्य यायला हवं होतं, पण विशाखाच्या मत्सरामुळे मधूला त्या सुखापासूनही वंचित ठेवलं गेलं. मुलाच्या बारशाच्या दिवशी आदित्यने मोठा सोहळा आयोजित केला. गावच्या सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांना, नातेवाईकांना जेवणाचं आमंत्रण दिलं गेलं. विशाखाने आदेश दिला की संपूर्ण जेवण मधूनेच बनवायचं. दिवसभर चुलीसमोर बसून घाम गाळून मधूने पक्वान्न शिजवली. तिचे हात पोळले होते, पाय दुखत होते, पण तिच्या डोळ्यात फक्त आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी होती. जेवण तयार झालं. पाहुणे आले आणि पंक्ती बसल्या. प्रत्येक जण जेवणाची चव चाखून मधूच्या हातचं कौतुक करत होता. पण कोणालाच माहीत नव्हतं की हे अन्न शिजवणारी माऊली घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जमिनीवर उपाशीपोटी बसली आहे. जेवण आटोपल्यावर विशाखा दागदागिन्यांनी मढून पाहुण्यांसमोर आली. तिचा तोरा काही वेगळाच होता. पाहुण्यांपैकी एकाने विचारलं, विशाखा, जेवण खूपच सुंदर होतं ग. कोणी बनवलं? तेव्हा विशाखाने कुत्सितपणे हसून कोपऱ्यात बसलेल्या मधूकडे बोट दाखवलं आणि मोठ्या आवाजात म्हणाली, अहो, ती समोर कोपऱ्यात जी बसली आहे ना, ती आमची नोकराणी आहे. खूप दिवसांपासून आमच्याकडेच असते. बिचारी अनाथ आहे म्हणून आश्रय दिलाय. आजच सगळं जेवण तिनेच बनवलंय. तुम्ही सगळे जाता जाता तिला काहीतरी दानधर्म करून जा. बिचारीचं भलं होईल.
विशाखाचे हे शब्द एखाद्या गरम तव्यासारखे मधूच्या काळजाला चटके देऊ लागले. तिचा झालेला हा सार्वजनिक अपमान आदित्यच्या कानावर पडला आणि तो सुन्न झाला. आदित्यने पाहिलं की पाहुणे मधूकडे तुच्छतेने बघत आहेत. त्याला आठवलं, ही स्त्री आहे जिच्यासाठी त्याने आईशी वाद घातला होता. आज तिलाच नोकरानी म्हणून हिणवलं जात होतं. आदित्यचा संयम सुटला. त्याने रागाने विशाखाकडे पाहिलं आणि जड पावलांनी तो मधूच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. त्याने जे पाहिलं आणि जे ऐकलं त्यानंतर आदित्य शांत राहणं शक्यच नव्हतं. त्याने आपल्या मुलीला मधूच्या कुशीतून स्वतःकडे घेतलं आणि सर्वांसमोर एक असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आदित्यचा आवाज आता संपूर्ण वाड्यात घुमू लागला होता. आदित्यच्या आईच्या मनात संतापाचा विस्तव अजूनही धगधगतच होता. आदित्यने तिचं ऐकून थोडा वेळ शांत राहण्याचा निर्णय घेतला, पण आईला हे राहून राहून टोचत होतं की ज्या मुलाने आजवर तिच्या शब्दाबाहेर पाऊल टाकलं नव्हतं त्याने एका विधवेसाठी इतका मोठा निर्णय तिला न विचारता घेतला कसा. मधू खरं तर त्याच भागातल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी होती, पण आदित्यच्या आईला गरिबीची प्रचंड चीड होती. अफाट संपत्ती आणि लक्ष्मीच्या कृपेने तिच्या स्वभावात एक प्रकारचा ताठरपणा आणि अहंकारीपणा आला होता. ती नेहमी मोठी स्वप्न पाहायची की आदित्यसाठी अशा मोठ्या घरची मुलगी सून म्हणून आणायची, जी येताना गडगंज हुंडा घेऊन येईल आणि जिच्या बापाची कोट्यावधीची संपत्ती आदित्यच्या पायाशी असेल. आईने तर मनातल्या मनात आदित्यचं लग्न आपल्या भावाच्या एका श्रीमंत मित्राच्या मुलीशी ठरवूनच टाकलं होतं. तिला खात्री होती की ते नातं जुळलं तर त्यांच्या घराण्याचं नाव समाजात 4 पटीनं वाढेल. पण आदित्यने मधूला घरात आणून आईच्या या सगळ्या स्वप्नांवर जणू नांगर फिरवला होता. आता आपल्या भावाच्या मित्राला काय तोंड दाखवायचं हा प्रश्न तिला सतावत होता. कारण एवढा मोठा श्रीमंत माणूस आपल्या मुलीचं लग्न अशा मुलीशी कधीच करणार नव्हता, ज्याने आधीच एका विधवेला घरात थारा दिला आहे. हेच कारण होतं की आईने मधूला मनातून कधी स्वीकारलं नाही. घराच्या उंबरठ्याच्या आत तिने मधूचा सन्मान धुळीला मिळवायला सुरुवात केली. 4 चौघात जेव्हा ती मधूचा उल्लेख करायची तेव्हा ती तिला सून म्हणण्याऐवजी नोकरानी किंवा आश्रित म्हणून ओळख करून द्यायची. दिवसभर मधूच्या हाताला विसावा नसायचा. पहाटच्या अंधारापासून ते रात्रीच्या निवांतपणापर्यंत ती घरकामात स्वतःला झोकून द्यायची. पण एवढं राबूनही तिला आदित्यच्या आईकडून मायेचा एक शब्द किंवा प्रेमाची साधी नजरही मिळत नव्हती. मधू मात्र हे सगळं निमूटपणे सहन करत होती. तिच्या मनात एकच आशा होती, काळ बदलला की माणसाचं मनही बदलतात. आज नाही तर उद्या ही सासू आपल्याला लेकीसारखं जवळ घेईल. आदित्य पुन्हा एकदा पूर्वीसारखा प्रेमाने वागेल. या एकाच आशेवर ती दिवस ढकलत होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी दिवसभर काम करून मधू प्रचंड थकली होती. अचानक तिच्या अंगात हुडहुडी भरली. तिला दरदरून घाम फुटला आणि डोकं भनभनायला लागलं. तिला प्रचंड ताप भरला होता. शरीर विस्तवासारखं तापलं होतं. पण सासूचा ओरडा पडू नये म्हणून ती तशाच अवस्थेत कसाबसा स्वयंपाक उरकत होती. तिचे पाय थरथरत होते. डोळ्यांसमोर अंधारी येत होती. पण या घरात तिच्या तापाची विचारपूस करणारं कोणीच नव्हतं. विशाखा आपल्या खोलीत आरामात झोपली होती आणि आदित्य कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता. मधूने तव्यावर भाकरी टाकली आणि अचानक तिचे डोळे फिरले. तिचा हात त्या गरम तव्याला लागला आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. तिचं पूर्ण शरीर ठणकत होतं आणि डोक्यात जणू हजारो सुया टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. साध्या 2 पावलांवर चालणंही मधूसाठी एखाद्या डोंगरा एवढं कठीण झालं होतं. आदित्य जेव्हा घरी आला आणि त्याला मधूच्या आजारपणाबद्दल समजलं तेव्हा तो लगबगीने तिच्यासाठी औषध आणायला गेला. नवीन लग्न झालं होतं त्यामुळे आदित्यच्या मनात मधूबद्दल एक प्रकारचं आकर्षण अजूनही कायम होतं. तो तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या काळजीमध्ये ती खोली आणि तो प्रामाणिकपणा नव्हता जो एका खऱ्या आणि घट्ट नात्यात असतो. त्याचं वागणं एखाद्या उपकारासारखं किंवा केवळ कर्तव्यापुरतं मर्यादित वाटत होतं. जेव्हा आदित्यची आई हे सगळं बघायची तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकाला जायची. आपल्या मुलाने त्या मधूची इतकी काळजी करावी हे तिला अजिबातच सहन होत नव्हतं. ती मनातल्या मनात स्वतःला समजावत असे की हे सगळं काही दिवसांचाच पाहुणचार आहे. लग्नाची नवीन आशा उतरली की आदित्य स्वतःच या पोरीला कंटाळेल,
पण असं असूनही ती मधूवर अन्याय करण्याची एकही संधी सोडत नव्हती. त्या दिवशी आदित्य औषध आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. तो जाताच आई मधूच्या खोलीत शिरली. तिच्या चेहऱ्यावर कमालीचा कठोरपणा होता आणि आवाजात हुकमी जरब. ती ओरडून म्हणाली, ए महाराणी, उठ आता, खूप झालं सोंग. चल उठ आणि माझ्यासाठी स्वयंपाक कर. मधूने अतिशय क्षीण आवाजात विनवणी केली. आई, मला खूप ताप आहे, उभं राहायचीही ताकद नाही अंगात, प्लीज. पण आईने तिच्या शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. उलट अधिक कर्कश स्वरात ती म्हणाली, असलं रडगाणं गाऊन तू आदित्यसारख्या मूर्खाला फसवू शकतेस, मला नाही. नाटक बंद कर आणि कामाला लाग. एवढं बोलून ती तरातरा तिथून निघून गेली. मधूने डोळे मिटून एक दीर्घ आणि थंड निश्वास सोडला. तिच्या शरीरात तीळ मात्र त्राण नव्हतं, पण सासूची आज्ञा मोडण्याची हिंमतही नव्हती. तिने स्वतःला कसं तरी सावरलं आणि भिंतीचा आधार घेत ती स्वयंपाकाच्या दिशेने चालू लागली. तिचे पाय लटपटत होते, डोळ्यासमोर काजवे चमकत होते आणि अंधारी येत होती. ती मनातल्या मनात स्वतःला सांगत होती, मधू, फक्त थोडं काम, थोडा स्वयंपाक कर, मग तुला आराम मिळेल. स्वयंपाकघरात पोचल्यावर तिने थरथरत्या हातांनी कणिक मळली आणि भाकरी करायला घेतली. चुलीची ती उष्णता तिच्या तापाला अधिकच वाढवत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. अचानक भाकरी उलटताना मधूचा तोल गेला आणि तिचा हात त्या लालबुंद तापलेल्या तव्याला आणि कढईतल्या गरम तेलाला लागला. तिच्या तोंडातून एक आर्त किंकाळी फुटली, पण घरातल्या कोणाचेही कान पाझरले नाहीत. ज्यांनी ऐकलं त्यांनीही ऐकल्यासारखं केलं. वेदनेच्या तीव्रतेमुळे मधूच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे अंधार दाटून आला. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि एका मोठ्या आवाजासह ती जमिनीवर कोसळली. तिच्या हातातील भांडी घरंगळत गेली आणि त्यांचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. नेमक्या त्याच वेळी आदित्य औषध घेऊन घरात शिरला. स्वयंपाकघरातून आलेला तो भांड्यांचा आवाज ऐकून त्याला काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. तो धावतच तिथे पोचला. समोर मधू जमिनीवर निपचित पडली होती. आदित्यच्या मनात एका क्षणासाठी भीती दाटून आली. त्याने घाईघाईने तिला उचललं आणि आधार देऊन खोलीत नेलं. त्याच्या चेहऱ्यावर काळजी तर दिसत होती, पण ती मनाच्या हातून आलेली वाटत नव्हती. त्याने औषध काढली आणि मधूला शुद्धीवर आणून ती भरवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आदित्यची आई तिथे आली. मधूची अशी दयनीय अवस्था पाहूनही तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेष नव्हती. आदित्यने आपल्या आईकडे पाहिलं, पण त्याने तिला एकही शब्द विचारला नाही. तू या स्थितीत तिला स्वयंपाकघरात का पाठवलं? असा साधा प्रश्न विचारण्याची किंवा राग व्यक्त करण्याची हिंमत आदित्य दाखवू शकला नाही. तो पुन्हा एकदा आईच्या त्या वर्चस्वाखाली दबला गेला होता आणि मधूची ती वेदना त्या शांततेत विरून गेली. आदित्यचं ते मौन, त्याचा तो शांतपणा मधूच्या काळजाला एखाद्या विषारी बाणासारखा टोचला. तिला वाटलं होतं की आपली ही अवस्था बघून आदित्य किमान आईला जाब तरी विचारेल, पण तसं काहीच झालं नाही. जेव्हा तिला पूर्ण शुद्ध आली तेव्हा तिनं पाहिलं की आदित्य तिच्या शेजारी बसला आहे, तिच्याकडे बघतोय, पण त्याच्या डोळ्यात ती काळजी नव्हती जिची अपेक्षा मधूला होती. त्याच्या नजरेत अपराधीपणा नव्हता, तर फक्त एक कोरडी सहानुभूती होती. त्या क्षणी मधूच्या हात काहीतरी कायमचं तुटलं. तिला अचानक जाणीव झाली की आदित्यचं हे प्रेम, हे लक्ष केवळ काही काळाचं आकर्षण होतं. आदित्य तिच्या रूपावर भाळला होता म्हणून त्याने तिला उंबरठ्याच्या आत आणलं होतं, पण त्याच्या मनात मधूबद्दल ते सखोल प्रेम आणि अतूट नातं नव्हतंच, जे एका पत्नीचा कायदेशीर अधिकार असतो. जर तसं असतं तर आज त्याने आपल्या पत्नीसाठी स्वतःच्या आईसमोर उभं राहण्याची हिंमत दाखवली असती. हे विचार मनात येताच मधूचं मन एका अथंग दुःखाने भरून गेलं. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि मनाशीच एक मोठा निश्चय केला. तिने ठरवलं की इथून पुढे ती आपल्या भावनांवर ताबा मिळवेल. आता ती कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवणार नाही आणि कुणाच्याही वागण्याने स्वतःचं मन विचलित होऊ देणार नाही. त्या दिवसापासून मधू बदलली. तिने स्वतःला एका कोशात बंद करून घेतलं. ती आता फक्त एक चालतं बोलतं यंत्र बनली होती. ती गप्प राहून आपली कर्तव्य चोख पार पाडत होती, पण तिच्या मनात आधीसारखी कोमलता उरली नव्हती.
तिच्या डोळ्यातली ती निरागस चमक आता धूसर झाली होती आणि तिच्या ओठावरचं हास्य कुठल्या कुठे गायब झालं होतं. घर तेच होतं, माणसं तीच होती, पण मधूच्या आतलं काहीतरी कायमचं संपलं होतं. दुसरीकडे आदित्यच्या आईने वेळ न घालवता आपली जुनी योजना पूर्ण करायला सुरुवात केली होती. तिने आपल्या भावाच्या त्या श्रीमंत मित्राशी बोलणं वाढवलं आणि अतिशय हुशारीने सगळी परिस्थिती आपल्या बाजूने फिरवली. काही आठवड्याच्या आतच तिने त्या श्रीमंत घरच्या मुलीला म्हणजे विशाखाला आदित्यशी लग्न करण्यासाठी तयार केलं. विशाखा नावाला साजेशी ती अतिशय सुंदर होती. गोरापान रंग, तलवारीसारखे तीक्ष्ण डोळे, लांब सडक काळेभोर केस आणि अंगावरची महागडी वस्त्र तिच्या व्यक्तिमत्वाला अधिकच उठावदार बनवत होती. ती एका राजेशाही थाटात वाढली होती, त्यामुळे तिच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचा गर्व आणि रुबाब स्पष्ट जाणवत होता. हे लग्न अतिशय साध्या पद्धतीनं झालं, पण आदित्यच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला असं वाटत होतं की तिचा हरवलेला सन्मान तिला पुन्हा मिळाला आहे. विशाखा या घरात आली आणि घराचं पूर्ण वातावरणच बदलून गेलं. आता एका बाजूला श्रीमंतीचा तोरा मिरवणारी विशाखा होती आणि दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात राबणारी, अगतिक झालेली पण मनाने खंबीर झालेली मधू होती. विशाखाच्या पावलांनी घरात वैभव तर आलं, पण मधूच्या आयुष्यातला अंधार अधिकच गडद झाला. विशाखाच्या येण्याने घराच्या भिंतींना नवा रंग मिळाला, पण मधूच्या अस्तित्वाचा रंग मात्र साफ पुसला गेला होता. मधूचं मन आता एका शांत खोल समुद्रासारखं झालं होतं. पूर्वी ती फक्त सासूच्या नजरेत नोकरानी होती, पण आता विशाखाच्या रूपात तिला आणखीन एक छळणारी व्यक्ती मिळाली होती. विशाखाला या घरात येण्याआधीच माहीत होतं की मधू ही आदित्यची पहिली पत्नी आहे, पण तरीही तिच्या मनात मधूबद्दल सहानुभूतीचा एक अंशही नव्हता. उलट तिला मधूचा प्रचंड तिरस्कार वाटायचा. विशाखाला असं वाटायचं की मधू तिच्या सुखाच्या मार्गातला एक मोठा अडथळा आहे आणि म्हणूनच ती मधूला नीच दाखवण्याची एकही संधी सोडत नसे. आदित्य तर विशाखाच्या सौंदर्यावर आणि तिच्या आधुनिक राहणीमानावर इतका भाळला होता की त्याने मधूकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. आता कित्येक दिवस तो मधूची साधी विचारपूसही करत नसे. बाहेरून आला की तो थेट विशाखाच्या खोलीत जायचा आणि तिच्या सोबतच वेळ घालवायचा. मधू घराच्या एका कोपऱ्यात एखाद्या जुन्या निर्जीव वस्तूसारखी शांत बसून राहायची, जणू काही या घराशी किंवा आदित्यशी तिचा आता कोणताही संबंध उरलेला नाही. विशाखाचा जाच दिवसेंदिवस वाढत चालला होता. एके दिवशी तिने मुद्दाम आपली एक अत्यंत महागडी रेशीम साडी मधूच्या समोर फेकली आणि करड्या स्वरात म्हणाली, "हे बघ, ही साडी आत्ताच्या आत्ता इस्त्री करून माझ्या खोलीत आणून ठेव." मधूने निमूटपणे ती साडी उचलली आणि ती इस्त्री करायला घेतली. जेव्हा ती साडी घेऊन विशाखाकडे गेली तेव्हा विशाखाने साडीवर एक छोट्याशा सुरकुतीचं निमित्त काढलं आणि सर्वांसमोर मधूचा उद्धार केला. "तुला साधं एक कामही धड करता येत नाही का? काय उपयोग आहे तुझा या घरात?" विशाखा ओरडत होती. त्यावेळी आदित्य तिथे उभा होता, पण तो डोळ्यांनी सगळं बघूनही एखाद्या पुतळ्यासारखा शांत राहिला. त्याच्या तोंडून मधूसाठी एक शब्दही बाहेर पडला नाही. एका रविवारी विशाखाने मधूला संपूर्ण घराची साफसफाई करायला लावली. सकाळपासून दुपारपर्यंत मधू थकून गेली होती. तिचं अंग ठणकत होतं, पण विशाखा तिला आराम करून द्यायला तयार नव्हती. ती बसल्या जागी मधूला नवीन नवीन काम सांगत होती आणि स्वतः आरामात सोफ्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारत होती. मधूला प्रचंड तहान लागली होती. घामाने ओल्याचिंब झालेल्या मधूने जेव्हा विशाखाकडे पिण्यासाठी थोडं पाणी मागितलं तेव्हा विशाखाने तिच्यावर एक उपरोधिक कटाक्ष टाकला आणि हसत म्हणाली, "काय ग, इथे काम करायला आली आहेस की आराम करायला? पाणी प्यायचे चोचले नंतर कर, आधी राहिलेलं काम संपव." विशाखाचे ते शब्द मधूच्या काळजाला चिरत गेले, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिने कोरड्या घशाने पुन्हा एकदा हातातील झाडू उचलला आणि ती कामाला लागली. मधूच्या आयुष्यात आता फक्त काम आणि अपमान उरला होता आणि तिला सावरणारा आदित्य आता पूर्णपणे विशाखाच्या जाळ्यात अडकला होता. विशाखाचे ते उपरोधिक शब्द मधूच्या काळजाला एखाद्या विषारी बाणासारखे टोचले, पण ती काहीच बोलली नाही. विशाखाला आता मधूला मानसिक त्रास देण्यात एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. ती मुद्दाम आदित्यच्या जवळ जायची, त्याच्यासमोर प्रेमाचं नाटक करायची,
कधी त्याचा हात हातात घेऊन खळखळून हसायची, तर कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडीकपणे बोलायची. तिला ठाऊक होतं की मधू हे सगळं बघते आणि तिला हेच हवं होतं. मधू प्रत्येक वेळी आपली नजर खाली झुकवायची आणि स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करायची, पण तिच्या वेदना आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या होत्या. एके दिवशी तर विशाखाने मर्यादाच ओलांडली. ती मधू बसली असतानाच तिच्यासमोर आली आणि तिने आदित्यला फोन लावला. मुद्दाम लाडीक आवाजात ती म्हणाली, अहो लवकर घरी या ना, मला तुमची खूप आठवण येते. तिच्या स्वरातली तो खोडकरपणा आणि मधूला डिवचण्याची वृत्ती स्पष्ट जाणवत होती. मधू शांतपणे ते सगळं ऐकत होती, पण तिचे हात थंडी वाजल्यासारखे थरथरत होते. काळ सरकत गेला आणि तो दिवस उजडला ज्याची घरातले सर्वजण वाट पाहत होते. विशाखाला पहिलं मूल झालं आणि त्या आनंदात आदित्यने घरात एका मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं. संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता, पण या सगळ्या झगमगाटामागे मधूची अपार मेहनत लपलेली होती. 100-125 लोकांचा स्वयंपाक तिने एकटीने केला होता. सकाळपासून ती त्या उष्ण स्वयंपाकघरात राबत होती. धुरामुळे तिचे डोळे लाल झाले होते, गरम भांड्यांनी तिचे हात पोळले होते आणि दिवसभर उभं राहून तिचे पाय सुजले होते. पण या घरात कोणालाच तिची पर्वा नव्हती. समारंभ सुरू झाला. विशाखा नटून थटून सर्वांसमोर आली. ती प्रत्येक पाहुण्याचं हसून स्वागत करत होती, स्वतःचा आनंद मिरवत होती. आदित्यची आई मोठ्या गर्वाने आपल्या सुनेचं कौतुक करत होती. आदित्य ही विशाखाच्या शेजारी उभं राहून तिच्या प्रत्येक गोष्टीवर हसून दाद देत होता. मधू मात्र त्या झगमगाटापासून दूर एका काळोख्या कोपऱ्यात बसली होती. तिचे कपडे साधे होते. विस्कटलेले केस आणि थकलेला चेहरा पाहून ती या घरची सून वाटतच नव्हती. ती दुरूनच त्या उत्सवाकडे बघत होती, जणू ती त्या आनंदाचा भाग नसून केवळ एक निर्जीव सावली होती. नेमकं त्याच वेळी विशाखाने पाहुण्यांचं लक्ष मधूकडे खेचलं. ती मोठ्या आवाजात उपहासाने म्हणाली, अहो मंडळी, ती तिथे कोपऱ्यात बसली आहे ना, ती आमची नोकराणी आहे. आजचं हे सगळं चविष्ट जेवण तिनेच बनवलंय. बिचारी अनाथ आहे म्हणून आम्ही तिला आश्रय दिलाय. तुम्ही सगळे निघताना तिला काहीतरी दानधर्म किंवा पैसे देऊन जा, तिचं तेवढंच भलं होईल. तिचे ते शब्द ऐकून काही पाहुणे चक्रावून गेले, कारण त्यांना आदित्यच्या पहिल्या लग्नाची सत्यता माहीत होती. पण कोणीही काही बोललं नाही. मधूला असं वाटलं की कोणीतरी तिच्या अंगावर निखारे ओतले आहेत. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं, पण तिने पटकन मान खाली घातली. तेवढ्यात आदित्य तिथे आला. त्याने विशाखाचे ते विषारी शब्द ऐकले होते. एका क्षणासाठी त्याचे पाय थांबले. त्याची नजर कोपऱ्यात बसलेल्या मधूवर पडली, जिच्या चेहऱ्यावरील हतबलता आणि अपमान स्पष्ट दिसत होता. वातावरणातील गडबड एका क्षणात शांत झाली आणि तिथे एक भयान शांतता पसरली. आदित्यचे पाय जणू जमिनीला खिळले होते. त्याच्या मनात एक प्रचंड युद्ध सुरू होतं. त्याला वाटत होतं की आता पुढे जावं आणि सर्वांसमोर मधूचा हात धरून सांगावं की ही माझी पत्नी आहे, नोकरानी नाही. तिला सन्मानाने आपल्या शेजारी बसवावं. पण त्याने विशाखाकडे पाहिलं. विशाखा मोठ्या गर्वाने आणि अहंकाराने पाहुण्यांमध्ये हसत होती. आदित्यचा तो क्षणिक आवेश मावळला. त्याने पुढे पाऊल टाकण्याऐवजी आपली नजर खाली झुकवली आणि तिथून गुपचूप निघून गेला, जणू काही झालंच नाही. आदित्यची ही शांतता मधूच्या काळजावरचा शेवटचा प्रहार ठरली. ज्याला आपला आधार मानलं होतं तोच आज आपल्या अपमानाचा मूक साक्षीदार बनला होता. तिने आपले डोळे हळूच मिटले आणि एक कठोर निर्णय घेतला. ज्या घरात सन्मान नाही, जिथे आपल्या अस्तित्वाची किंमत एका नोकरानीपेक्षा जास्त नाही, तिथे राहण्यात आता काहीच अर्थ उरला नव्हता. तिने ठरवलं की आता इथून कायमचं निघून जायचं. मधूने मनोमन आता पक्का निश्चय केला होता. ज्या घराच्या भिंतींना फक्त तिचा अपमान ऐकला, जिथे तिच्या अस्तित्वाची किंमत एक कवडीचीही उरली नव्हती, ते घर आता कायमचं सोडायचं. तिला आता या नरक यातना आणि हा सार्वजनिक अपमान सहन करण्याची ताकद उरली नव्हती. दुसरीकडे विशाखाच्या मुलाचा सोहळा पुन्हा एकदा रंगात आला होता. पाहुणे जेवणावर ताव मारत होते. काय अप्रतिम चव आहे. पुरणपोळी तर तोंडात टाकताच विरघळेल. आमटीचा बेत तर काय सांगावा. असा एक ना एक स्तुती सुमन उधळली जात होती. पण हे जेवण त्या माऊलीने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आणि हाताला चटके सोसून बनवलं होतं. ती एका कोपऱ्यात बसून मनातून पूर्णपणे विखरून गेली आहे, याची कोणालाच जाणीव नव्हती. समारंभ संपला आणि पाहुणे परतू लागले.
काही वयस्कर स्त्रिया मधूजवळ आल्या. त्यांनी मधूच्या हातात काही चिल्लर आणि थोडे पैसे टेकवले आणि म्हणाल्या, पोरी, स्वयंपाक खरंच खूप छान झाला होतास. हे घे तुझ्या कष्टाचं बक्षीस. त्या पैशाच्या स्पर्शाने मधूचं शरीर शहारलं. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिला असं वाटलं की आज तिच्या संपूर्ण स्त्रीत्वाचा, तिच्या कष्टाचा आणि तिच्या सन्मानाचा लिलाव केवळ काही रुपयांच्या नाण्यामध्ये झाला आहे. तिचं मन आतून पूर्णपणे ओरडत होतं. नेमकं त्या क्षणी आदित्यने हे सगळं पाहिलं. पाहुण्यांनी मधूला दिलेली ती भीक आणि तिची ती हतबल अवस्था पाहून आदित्यच्या आतलं सुप्त माणूस पण जागं झालं. त्याचं काळीज पिळवटून निघालं. एकाएकी आदित्यच्या अंगात कुठून वीज संचारली कुणास ठाऊक. तो वेगाने पुढे आला आणि त्याने सर्वांसमोर मधूचा तो ज्ञानी असलेला हात घट्ट धरला. तिथे उपस्थित असलेले सर्वजण स्तब्ध झाले. आदित्यचा आवाज आता भीतीने थरथरणारा नव्हता, तर तो एखाद्या सिंहाच्या गर्जनेसारखा ठाम होता. तो म्हणाला, बस झाला आता. ही माझी धर्मपत्नी आहे आणि तुम्हा कोणालाही अधिकार नाही की तुम्ही माझ्या पत्नीला अशा प्रकारे वागणूक द्याल. आदित्यचे हे शब्द ऐकून पाहुणे चकित झाले. आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि विशाखाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. विशाखा रागाने फणफणत पुढे आली आणि ओरडली, काय म्हणताय तुम्ही? पत्नी? अहो, हिची लायकी या घरात नोकराणीपेक्षा जास्त नाहीये. आदित्यने आयुष्यात पहिल्यांदाच विशाखाकडे अशा जळजळीत नजरेनं पाहिलं की विशाखा दचकली. त्याच्या आवाजात आता पश्चाताप आणि संकल्प दोन्ही होतं. तो म्हणाला, विशाखा, माझी चूक आहे की मी हिला पत्नीचं स्थान दिलं नाही. मी तुझ्या सौंदर्याला आणि तुझ्या श्रीमंतीला भुललो आणि हिच्या कष्टाची किंमत विसरलो. पण आता मला देवाचंही भीती वाटते. मधूच्या डोळ्यातली ही लाचारी बघून माझं मन मला खातंय. देवा घरी गेल्यावर मी काय उत्तर देणार? आजपासून मी हिच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तिला तुझ्या इतकाच सन्मान आणि अधिकार या घरात मिळेल. विशाखा रागाने लालबुंद झाली. तिने पाय आपटले आणि काहीही न बोलता ती तिथून निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर तिच्या अहंकाराला बसलेल्या तडाख्याचं होतं. आदित्यची आई सुद्धा काही बोलू शकली नाही. मुलाचा तो अवतार बघून तिची बोलतीच बंद झाली होती. मधू मात्र सुन्न उभी होती. तिच्या हातात अजूनही ती नाणी होती, पण आदित्यच्या शब्दांनी तिच्या तुटलेल्या मनाला असा काही आधार दिला होता की तिला हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. तिच्या डोळ्यातून आता जे पाणी वाहत होतं त्यात केवळ वेदना नव्हती, तर एक असीम शांती होती. पाहुणे निघून गेले आणि घर शांत झालं. आदित्यने मधूच्या जवळ जाऊन अतिशय कोमल स्वरात म्हटलं, मधू, काळजी नको करू. आता सगळं ठीक होईल. मधू काहीच बोलली नाही, पण तिच्या मनात पहिल्यांदाच आशेचा एक किरण चमकला. दुसऱ्या दिवसापासून आदित्यने आपलं बोलणं कृतीत आणायला सुरुवात केली. त्याने मधूसाठी एक वेगळं आणि प्रशस्त घर बांधण्याचा निर्णय घेतला, जिथे तिला सर्व सुखसोयी मिळतील. त्याने तिला सन्मानाने तिथे नेलं आणि तिचा अधिकार तिला मिळवून दिला. आदित्यने स्वतःचं आयुष्यही बदललं. आता तो आपला वेळ आणि लक्ष मधू आणि विशाखा या दोघांमध्ये समप्रमाणात वाटू लागला. त्याला आपली चूक उमजली होती आणि तो ती सुधारण्यासाठी जीवाचं रान करत होता. विशाखाला सुरुवातीला हे सगळं पचवणं कठीण गेलं. ती खूप चिडली. तिने आदित्यशी अनेकदा भांडण केलं, पण एके दिवशी आदित्यने तिला शांतपणे जवळ बसवलं आणि विचारलं, विशाखा, तुला वाटतं का की तुझा नवरा देवाचा गुन्हेगार ठरावा? तुला वाटतं का की मी माझ्या धर्मापासून आणि कर्तव्यापासून पळ काढावा? विशाखाकडे काहीच उत्तर नव्हतं. तिने पहिल्यांदाच स्वतःला मधूच्या जागी ठेवून विचार केला. तिला जाणीव झाली की जो त्रास तिला आज फक्त थोडासा होतोय, तो त्रास मधूने कित्येक वर्ष एकटीने सोसला आहे. विशाखाचे डोळे ओलावले. तिने हळूच मान डोलावली आणि आदित्यचा निर्णय स्वीकारला. तिला समजलं होतं की तिने मधूवर खूप मोठा अन्याय केला आहे. आज तिला आदित्यचं प्रेम थोडं वाटून घ्यावं लागलं तर एवढं दुःख होतंय, तर मधूने तर तिचं पूर्ण आयुष्यच गमावलं होतं. हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं. मधूच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा शांतता पसरली. तिला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवलं की तिचं अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत झालं आहे. आदित्य आपल्या वचनावर ठाम राहिला. हे सगळं सोपं नव्हतं,
पण एक सत्य मात्र जगासमोर स्पष्ट झालं होतं की सन्मान आणि न्यायाशिवाय कोणतंही नातं पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा माणसाला स्वतःच्या चुकांची जाणीव होते तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात परिवर्तनाला सुरुवात होते. मित्रांनो, मधूच्या या गोष्टीवरून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कोणतंही नातं हे फक्त बाह्य सौंदर्यावर किंवा पैशावर टिकत नाही. नात्याचा खरा पाया हा सन्मान आणि परस्परांवरील विश्वास हाच असतो. सौंदर्याचा मोह आज ना उद्या संपतो, पण माणसाने कठीण काळात दिलेली साथ ही आयुष्यभर लक्षात राहते. आदित्यला त्याच्या चुकीची जाणीव झाली, पण प्रत्येक स्त्रीला मधूसारखा न्याय मिळेलच असं नाही. म्हणूनच आपल्या जवळच्या माणसांची किंमत ती सोबत असतानाच करा. तर मित्रांनो, मधूची ही शोषिकतेची आणि संघर्षाची कहाणी तुम्हाला कशी वाटली? आदित्यने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच मनाला भिडणाऱ्या आणि प्रेरणादायी सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी शीतल पुन्हा भेटेन एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.